प्रश्न क्रमांक 71. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात? यासाठी आपल्याला समांतर रेषा आणि छेदिकेमुळे होणारे जे कोन आहेत यांची माहिती असायला हवी. बघूया, इथं संगत कोनांची ही एक जोडी एकरूप, त्यानंतर ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी, अशा एकूण 4 जोड्या एकरूप आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? आधी आपण 2 त्रिकोण काढूया. बघा, हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. आता या त्रिकोणाचे हे 2 कोन आणि त्याचे संगत कोन हे असतील. त्यानंतर या 2 कोनांव्यतिरिक्त बाजू म्हणजे ही एक बाजू आणि तिची संगत बाजू म्हणजे इकडे दुसऱ्या त्रिकोणात ही बाजू. म्हणजे इथं आपल्याला दिसतंय की को बा याही त्रिकोणात म्हणजे या कसोटीनुसार म्हणजे प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप असतील. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 73. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसमी असेल? अतिशय सोपा असा प्रश्न आहे, कारण यामध्ये आपल्याला फक्त चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कर्ण गुणिले अर्धा कर्ण हे वापरायचं आहे. कर्ण आहे 12 गुणिले त्याचा अर्धा म्हणजे 6, 12 आहे 72 चौसेमी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, यासाठी विस्तार सूत्र चांगली पाठ हवीत विद्यार्थ्यांची. 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन. म्हणजे दोन्ही कंसांमध्ये सारख्याच राशी आहेत. बघा, a अधिक b कंसाचा घन वजा a वजा b कंसाचा घन. इथं आपल्याला याचं विस्तार सूत्र बघा, a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. यासाठी यदि आपण पहिल्या कंसाचे जो विस्तार आहे वरती लिहून घेऊ, तो होईल 27a घन अधिक 54a वर्ग b अधिक 36ab वर्ग अधिक 2bचा घन म्हणजे 8b घन. त्याच्याच खाली आपण दुसऱ्या कंसाचा म्हणजे ह्या कंसाचा विस्तार लिहून घेऊ. इथं दोन्ही राशी समान असल्याने संख्या त्याच येथील, फक्त चिन्ह बदलतील. म्हणजे 27a घन इथं चिन्ह तेच राहील. बघा, इथं मात्र चिन्ह बदलणार आहे. वजा 54a वर्ग b इथं चिन्ह धन चिन्ह येईल अधिक 36ab वर्ग आणि शेवटी ऋण चिन्ह येईल ऋण 8b घन. आता आपण चिन्ह बदलूया. इथं ऋण चिन्ह असल्यामुळे बघा, इथं ऋण चिन्ह असल्याने हा ऋण होईल, हा धन, हा ऋण आणि हा धन. बघूया काय उत्तर येतं. हे दोन्ही हे जातील. त्यानंतर बघूया, इथं धन आणि इथं ऋण चिन्ह आहे म्हणजे फक्त यांची बेरीज होईल, ती होईल 108a वर्ग b आणि इकडे 16b घन म्हणजे 108a वर्ग b अधिक 16b घन. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर खालच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 75. 13/99 या परिमेय संख्येचे खालीलपैकी दशांशरूप कोणते? 13/99. जेव्हा छेदस्थानी 999 999 यासारख्या संख्या येतात त्यावेळेस सरळ सरळ हा जो अंश असतो याच्यावर आवर्ती चिन्ह द्यायचं आणि अशा पद्धतीचं उत्तर येतं. त्यामुळे इथं कोणतंही भागाकार करण्याची गरज नाही. 999 999 अशा संख्या छेदस्थानी असल्यावर. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0 चिन्ह आवर्ती 1 3. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, जर x बरोबर 2चा घातांक ऋण 1 आणि y बरोबर 2चा घातांक ऋण 2 तर x प्लस y बरोबर किती? या प्रश्नाचं बघा, x बरोबर 2चा घातांक ऋण 1
म्हणजे घातांक ऋण 1 असल्याने आपण छेदस्थानी 2 घेऊ. त्याच्यानंतर या दोघांची बेरीज आहे, त्यामुळे वायची किंमत 2चा घातांक ऋण 2 म्हणजे छेदस्थानी येईल 2चा वर्ग 4. आता या दोघांची बेरीज अर्धा आणि पाव यांची बेरीज होते पाऊण म्हणजे 3/4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जाऊया खालच्या प्रश्नाकडे. क्रमांक 77 19,683 या संख्येचे घनमूळ किती? बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला कोणतेही मूळावयव न पाडता एक छोटीशी क्लुप्ती वापरून आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. बघा, 19,683 याच्यामध्ये शेवटच्या 3 अंकांचा एक गट करायचा आणि उरलेल्या अंकांचा एक गट. या उजवीकडच्या अंकांच्या गटामध्ये एकक स्थानी 3 आहे. 3 कोणत्या संख्येच्या पूर्ण घनामध्ये येतो एकक स्थानी ते आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे 7चा जो घन आहे तो 343. एकक स्थानी 3 येतो, म्हणून या संख्येच्या घनमुळात एकक स्थानी 7 येईल. आणि उरलेली संख्या आहे 19. तर 19पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे 8. आता 8 ही संख्या घन आहे 2चा, म्हणून दशक स्थानी या संख्येच्या घनमुळात येईल 2. म्हणजेच या 19,683 या संख्येचं घनमूळ झालं 27. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 78. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ 5,54,400 चौमी आहे, तर त्या बागेचा परिघ किती असेल? बघा, इथं आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते वापरावं लागेल. पाय आर वर्ग बरोबर 5,54,400 चौरस मीटर. आपल्याला त्रिज्या काढावी लागेल परिघ काढण्यासाठी. त्यासाठी आपण आरचा वर्ग बरोबर हा 22 सप्तमांश जो आहे म्हणजे पाय हा तिकडे नेताना त्या 7 अंशस्थानी आणि 22 छेदस्थानी येईल गुणिले 5,54,400. आता ह्या 22ने याला भाग द्यायचा आहे. 22 दुने 44, 11, 22 5 110, 22 दुने 44 वरती 2 शून्य. बघा, आरचा वर्ग, ह्या आर वर्गची किंमत ही आहे. आता इथं 7 आलेला आहे म्हणजे त्याला नक्कीच या संख्येच्या अवयवामध्ये 7 असणार. बघूया, 7 गुणिले याला 7ने ह्या संख्येला 7ने भागूया. 7 गुणिले 7 त्रिक 21, 4 7 आहे 42, 3600 हा आहे आरचा वर्ग. म्हणजे आरची किंमत येईल या 2 7पैकी एक 7 घेऊ आणि 3600चं वर्गमूळ येईल 60. म्हणजे आरची किंमत मिळालेली आपल्याला 420. आता आपण परिघ काढूया. इथं लिहायला वेळ लागतो, मात्र परीक्षेमध्ये पटापट जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पटकन उत्तर येतं. आपण आरची किंमत शोधलेली आहे 420. आता ती किंमत टाकून आपण परिघ काढूया. परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर बरोबर 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 420. 7 6 42, 60 दुने 120, 120 गुणिले 22 म्हणजे 22 दुने 44, 4 22 आणि 4 26 म्हणजे 2,640 मीटर हे वर्तुळाचं परिघ आहे. बागेचं बागेचा परिघ आहे 2640 मीटर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? बघा, हे जे वर्तुळ आहे त्याचा हा केंद्रबिंदू ओ आणि त्याची त्रिज्या आहे 13 सेंटीमीटर. त्या वर्तुळात एक जीवा, म्हणजे समजूया ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर जीवेची लांबी म्हणजे समजूया जीवा ए बी या जीवेची लांबी आपल्याला शोधायची. इथं आपल्याला एक काटकोन त्रिकोण OAC तयार झालेला दिसतो. आपण जर या ACची लांबी शोधली, कारण आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो, म्हणजे आपल्याला ही जर AC काढली तर आपल्याला ABची लांबी काढता येईल. यासाठी पायथागोरसचा जर थिअरम आपण वापरला तर कर्ण आपल्याला दिलेला आहे 13 आणि एक बाजू दिलेली 5. 13 5 18 गुणिले 13तनं 5 गेले 8, 18 8 144 आणि त्याचं वर्गमूळ येतं 12. आता AC 12 आहे
म्हणून ए बी होईल ए सीच्या दुप्पट म्हणजे 12 दुणे 24. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 24 सेंटीमीटर जीवेची लांबी. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 80. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. तर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 असेल तर अनिलकडे किती रुपये आहेत? बघा, तिघांच्या रकमेची सरासरी 1680 आहे, म्हणजे तिघांकडे एकूण रक्कम असेल 24, 2, 18, 2, 20, 2, 5040 रुपये तिघांकडे एकूण रक्कम आहे. आता बघूया, अनिलकडे रक्कम आहे x, त्याच्यानंतर सुनीलकडे त्याच्या दुप्पट म्हणजे 2x, आणि नंतर आहे सुधीरकडे आहे सुनीलच्या दुप्पट म्हणजे 4x. आता तिघं मिळून रक्कम होईल 4 2 6x 7x, आणि आपल्याला तिघं मिळून रक्कम माहिती आहे 5040. त्याला आपण म्हणजे 7x बरोबर 5040 म्हणजे xची किंमत येईल 5040 भागिले 7. 7 7 49, 7 2 14, 0 म्हणजे 720 रुपये हे उत्तर आले आहे. ही आहे अनिलकडची रक्कम. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 81 आहे. एक वृत्तचित्ती आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर असून त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते, तर त्या हौदाची खोली किती असेल? इथं आपल्याला हौदाच्या घनफळाचं सूत्र इथं वापरावं लागेल, म्हणजे वृत्तचित्तीच्या घनफळाचं ते सूत्र आहे πr²h. इथं आपल्याला किंमत पण दिलेली आहे 1540 लिटर. ही लिटरमधली शेवटी आपल्याला घनमीटरमध्ये करावी लागेल, कारण व्यास मीटरमध्ये दिलेला आहे 1.4. इथं आपल्याला त्रिज्या हवी आहे, ती येईल 0.7 मीटर. बघा, इकडे 22 सप्तमांश पायची किंमत आणि आरची किंमत आहे 0.7, परंतु आपल्याला उंची किंवा खोली हवी आहे, त्याच्यामुळे इकडे जाताना बघा 1540 गुणिले 22 सप्तमांशचा 7 वरती आणि 22 खाली येईल. त्याचबरोबर आरचा वर्ग तो सुद्धा आपण खाली लिहूया, 0.7 गुणिले 0.7. इथं बघा 22ने 1540ला भागूया, 22 7 154, 0. आता इथं 0.7 आहे आणि 0.7, याऐवजी आपण वरती 100 लिहू आणि खालचे दशांश चिन्ह काढून टाकूया, म्हणजे 7 1 7, 7 10 70. इकडे हा 7 1 7, 7 1 7. उत्तर येत आहे 1000 आलेला आहे, परंतु सुरुवातीला जसं सांगितलं की ही लिटरमध्ये दिलेली आहे. आपल्याला घनमीटरमध्ये करताना त्याला 1000ने भाग द्यावा लागेल, कारण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर हे आपल्याला माहिती आहे. त्याचं उत्तर येणार आहे 1, म्हणजेच हौदाची जी खोली येणार आहे ती आहे 1 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82. 10 दराने 1,00,000 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याजाने 2.5 वर्षाचे व्याज किती येईल? या प्रश्नामध्ये आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र न वापरता सरळ व्याजाच्या सूत्रानेच किंमत काढूया. म्हणजे आपण पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष म्हणजे 6 महिने मुदत आहे. या पहिल्या वर्षाची मुद्दल आहे 1,00,000 रुपये. या 1,00,000वर व्याज मिळेल 10,000 रुपये. हे 10,000 पहिल्या वर्षाच्या मुद्दलात मिळवल्यावर पुढच्या वर्षीची रास होईल 1,10,000 रुपये. या 1,10,000वर पुढच्या वर्षीचं व्याज जे होईल ते होईल 11,000 रुपये. यानंतर तिसऱ्या वर्षाचं जी रास आहे ती 11,000 मिळवल्यावर होईल 1,10,000 अधिक 1 11,000 म्हणजे 1,21,000. आणि या 1,21,000 पूर्ण वर्षाचं व्याज होईल 12,100 रुपये. परंतु आपण 6 महिनेच हे 6 महिन्याचंच व्याज इथं मोजतो आहे, त्यामुळे 6 महिन्याचं याच्या निम्मे होईल, म्हणजे ते होईल 6,050 रुपये. म्हणजे आपल्याला तिघांची बेरीज करून 0,5,0,7,2 27,050 हे 3 वर्षाचं 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज येईल. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये सिग्मा FI इज इक्वल टू 24,240 आणि n बरोबर 40, तर x बार म्हणजे मध्य बरोबर किती? यासाठी आपल्याला सूत्र अतिशय सोपं आहे. x बार इज इक्वल टू याची किंमत भागिले n, म्हणजे 24,240
भागिले n बरोबर 40. 4 6 24, 0 4 6 24 म्हणजे 606. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर जाऊया खालच्या प्रश्नाकडे. इथं आपल्याला भागाकार करायचा आहे. भागाकाराची क्रिया अतिशय सोपी आहे. x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 आणि याला भागायचं आपल्याला x वजा 1 ने. सुरुवातीला x घन आहे म्हणून xला आपण गुणणार x वर्गने, म्हणजे x वर्गचा इथं x घन इथं वजा 1 आहे म्हणजे x वर्ग वजा, त्यानंतर खाली बघा x घन हे गेले खाली उरेल, इथं ऋणाचं धन होईल म्हणजे ऋण 3x वर्ग अधिक 6x म्हणजे इथं होईल 3x वर्ग हवा आहे आपल्याला, ऋण 3x वर्ग म्हणजे इथं आपल्याला ऋण 3x घ्यावा लागेल. आता आपण पुढे न सोडवता जर इथं पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 जो आहे बघा त्याच्यामध्येच फक्त x वर्ग वजा ऋण 3x दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला पुढे सोडवायची गरज नाही, कारण कोणत्याही पर्यायात पुढे ऋण 3x नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 85. छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा 13% सूट दिली आहे म्हणजे ज्यावेळेस 100 रुपये छापील किंमत आहे त्यावेळेस 87 रुपये विक्री किंमत आहे. तर आपल्याकडे विक्री किंमत आहे 1392 रुपये. तर 87ने 1392ला भागायचं म्हणजे 29 त्रिक 87, 29 चोक 116, नंतर 29 8 232, 48, त्याच्यानंतर 16, उत्तर येईल 1600 रुपये म्हणजे आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 86. एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेमी असून त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर हा एक समभुज चौकोन आहे आणि या चौकोनाची परिमिती 40 आहे. तर समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्यामुळे 10 सेंटीमीटर बाजूची लांबी येईल. एक कर्ण 16 आहे आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे हा एक कर्ण, त्याच्यानंतर हे 2 कर्ण म्हणजे आपल्याला हे 8 10 आणि हे तिसरी जी बाजू या त्रिकोणाची आहे समजा OAB हा त्रिकोण, यामध्ये आपल्याला हा काटकोन त्रिकोण होणार आहे. त्याच्यामध्ये 10 आणि 8 आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये आपल्याला तिसरी बाजू शोधायची म्हणजे जर पायथागोरसचं त्रिकूट आपलं माहीत असेल 3 4 5 तर बघा इथं 8 आणि 10 माहिती आहे म्हणजे 3 दुने 6 म्हणजे ही तिसरी बाजू येणार आहे 6 आणि दुभागल्यामुळे ही 6 म्हणजे ही पण 6, 6 दुने 12. आता क्षेत्रफळ म्हणजे एक कर्ण 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे 1/2 गुणिले 12 गुणिले 16, 2 8 16 आणि 12 8 96 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो म्हणजे एका दिवसात तो त्या कामाचा 1/20 भाग पूर्ण करतो. त्यानंतर अमित त्या कामाचा एका दिवसात 1/30 भाग पूर्ण करतो म्हणजेच दोघं मिळून त्या कामाचा बघा आता 30 आणि 20 50, 50/600 म्हणजे 5 1 5, 12 पंचे 60. या दोघांची बेरीज येते 1/12 म्हणजे दोघं मिळून एका दिवसात त्या कामाचा 12/1 भाग पूर्ण करतात म्हणजे ते पूर्ण काम करायला त्यांना 12 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सोबतच्या आकृतीत एक आयत दिलेला आहे आणि त्या आयतामध्ये अंतर्लिखित केलेले अर्धवर्तुळ आहे. त्या अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती?
इथं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. अंतर्लिखित जेव्हा असतं वर्तुळ त्यावेळेस सूत्र वापरतात 6/7 गुणिले आरचा वर्ग, परंतु इथं अर्धवर्तुळ असल्याने आपण सूत्र वापरणार आहोत 3/7 गुणिले आरचा वर्ग. 6च्या निम्मे करायचे आहे, तर 3/7 गुणिले ह्या आरचा वर्ग तो आहे 7 गुणिले 7, 7 × 7, 7 × 21. या प्रश्नाचं उत्तर आहे 21 चौरस सेंटीमीटर. आता हे बघूया खाली पर्याय क्रमांक 4 नंबरचा पर्याय आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ही क्लुप्ती विशेष करून लक्षात ठेवा. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 89. या प्रश्नामध्ये बघा वर्ग त्रिपदी आहेत सर्व आणि याच्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे. आपल्याला गुणाकार करावा लागेल. ही पहिली राशी आणि ह्या दुसऱ्या राशीला आपण हिचा गुणाकार व्यस्त लिहिताना खालची त्रिपदी वर आणि वरची खाली अशा पद्धतीने लिहू. या वर्ग त्रिपदीचे आपण आधी अवयव पाडून घ्या. आधी ह्या पहिल्या वर्ग त्रिपदीचे आपण अवयव पाडू. ते अवयव येतील पहिल्या कंसात x - 2. आता वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्याचा यासाठी सराव हवा. x - 2 दुसऱ्या कंसात x - 5 म्हणजे 5 × 2 = 10 आणि 5 × 2 = 7. असं हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे अवयव असे पाडता येतील. खाली ह्या राशीचे अवयव x - 2 x + 3, त्याच्यानंतर गुणिले हे आपण वरती घेतले त्याच्यामुळे तिचे अवयव आपण वरती लिहिणार x + 4 दुसऱ्या कंसात x + 3, खाली x - 5 ह्या राशीचे वरच्या राशीचे x - 5 आणि x + 4. बघा आता x + 4 x + 3 इथं हे x + 4 x + 4, त्याच्यानंतर x + 3 इकडून इथे, त्यानंतर x - 5 x - 5 हे सगळं कॅन्सल होऊन याचं उत्तर येतं आहे 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 90. शेवटचा प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत, तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता आधी आपण तो काटकोन त्रिकोण काढूया. ही बाजू 8 सेमी आणि ही 15 सेमी आहे. आणि एक इथं नियम आपल्याला माहीत हवा की काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजेच त्या काटकोन त्रिकोणाच्या त्रिज्येचा मध्यबिंदू असतो. आता आपण याच्या भोवती जर एक वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे या त्रिज्येचा मध्यबिंदू राहील. यासाठी आपल्याला आधी ह्या कर्ण जो आहे या काटकोन त्रिकोणाचा तो कर्णाची लांबी आपल्याला काढावी लागेल. आता इथं दिसतं आपल्याला 8 आणि 15. इथं आपल्याला पायथागोरसची त्रिकुट पाठ असायला हवी. 8 15 17 हे आपल्याला काढतासुद्धा येऊ शकतं प्रमेयाचा वापर करून. तर ह्या कर्णाची लांबी आलेली आहे 17 सेंटीमीटर, परंतु आपल्याला फक्त त्रिज्या हवी आहे आणि 17च्या निम्मे येतो 8.5. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8.5 सेंटीमीटर.